कधी तुम्ही असा प्रेमाचा विचार केला आहे का? जिथे भेट कमी आणि आठवणी जास्त असतात, जिथे नाव वेगवेगळं असतं पण आत्मा एकच असतो. एक अशी प्रेमकथा जी लग्नाने नाही तर भावनेने अमर झाली. ही कथा आहे कृष्ण आणि राधेच्या त्या प्रेमाची, जे आजही जगात शुद्ध प्रेमाचं सर्वात मोठं प्रतीक मानलं जातं. वृंदावन, निसर्गाने भरलेली शांत आणि सुंदर भूमी. याच भूमीत वाढत होता एक खट्याळ पण मोहक मुलगा कृष्ण. त्याच्या बासुरीचा आवाज ऐकला की संपूर्ण गाव मंत्रमुग्ध व्हायचं. एक दिवस नदी किनारी एक मुलगी उभी होती. तिच्या डोळ्यात शांतता आणि चेहऱ्यावर गोड हसू. ती होती राधा. तेवढ्यात दुरून बासरीचा आवाज ऐकू आला. राधा थोडी थांबली. राधा मनात म्हणाली, हा आवाज इतका मधुर का वाटतोय? तेवढ्यात झाडामागून कृष्ण समोर आला. कृष्ण हसत, राधे, तू इतकी शांत का उभी आहेस? बासरी आवडली का? राधा थोडी लाजली. राधा, बासरी सुंदर आहे, पण ती वाजवणारा जास्त खट्याळ दिसतो. कृष्ण हसला. त्या क्षणापासून त्यांच्या मैत्रीची सुरुवात झाली. कृष्ण आणि राधा रोज भेटू लागले. कधी यमुनेच्या किनारी, कधी जंगलात, कधी गोकुळच्या रस्त्यावर. कृष्ण बासरी वाजवायचा आणि राधा शांतपणे ऐकायची. एक दिवस राधा म्हणाली, राधा, कृष्ण, तुझी बासुरी इतकी जादुई का आहे? कृष्ण हसत म्हणाला, कारण ती माझ्या हृदयातून वाजते आणि त्या हृदयात तू आहेस. राधा काही क्षण शांत राहिली. तिला जाणवलं, ही मैत्री आता साधी राहिली नाही. एक संध्याकाळ, सूर्य मावळत होता. यमुनेवर सोनेरी प्रकाश पडला होता. कृष्ण बासरी वाजवत होता. राधा त्याच्याकडे पाहत होती. राधा हळूच म्हणाली, कृष्ण, एक प्रश्न विचारू? कृष्ण, विचार राधे. राधा म्हणाली, जर एक दिवस तू मला सोडून गेलास तर? कृष्ण काही क्षण शांत राहिला. मग तो हळू आवाजात म्हणाला, राधे, प्रेम म्हणजे नेहमी सोबत असणं नाही. प्रेम म्हणजे एकमेकांच्या हृदयात कायम राहणं. काळ पुढे गेला. एक दिवस कृष्णाला मथुरेला जावं लागलं. कंसाचा अत्याचार संपवण्यासाठी त्याला वृंदावन सोडावं लागणार होतं. संपूर्ण गाव दुःखी होतं, पण सर्वात जास्त दुःखी होती राधा. त्या रात्री दोघे शेवटच्या वेळेस भेटले. चांदणं शांतपणे पडत होतं. राधा डोळ्यात अश्रू घेऊन म्हणाली, कृष्ण, तू परत येशील ना? कृष्ण शांतपणे तिच्याकडे पाहत म्हणाला, राधे, शरीर कधी दूर जाऊ शकतं, पण आत्मा कधीच दूर जात नाही. राधा रडू लागली. मग मी तुला कसा आठवणार? कृष्ण हसत म्हणाला, जेव्हा वारा वाहेल समज मी आलो आहे. जेव्हा बासरीचा आवाज ऐकू येईल समज मी जवळ आहे. कृष्ण मथुरेला गेला. नंतर द्वारकेचा राजा झाला. त्याच्या आयुष्यात युद्ध, राजकारण आणि जबाबदाऱ्या आल्या. पण राधा, ती वृंदावनमध्येच राहिली. लोकांनी तिला विचारलं, तू कृष्णाची वाट अजूनही का पाहतेस? राधा हसून म्हणाली, प्रेम वाट पाहत नाही, प्रेम फक्त जगतं. राधा आणि कृष्णाचं प्रेम लग्नाने पूर्ण झालं नाही, पण ते आत्मिक प्रेमाचं सर्वोच्च उदाहरण बनलं. त्यांच्या प्रेमाने जगाला एक गोष्ट शिकविली, खरं प्रेम मिळवण्यापेक्षा जपणं महत्वाचं असतं. मित्रांनो, राधा आणि कृष्णाची कथा आपल्याला शिकवते, खरं प्रेम नेहमी जवळ असावं असं नाही. खरं प्रेम म्हणजे मनात कायम राहणं. आजही वृंदावनात लोक म्हणतात, जिथे कृष्णाचं नाव घेतलं जातं तिथे राधेचं नाव आधी घेतलं जातं. राधे कृष्ण, कृष्ण राधे. जर तुम्हाला ही प्रेमकथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा राधे कृष्ण. अशाच आणखी पौराणिक आणि प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.